नमस्कार भावांनो, आज आपल्या चॅनलवर बॉलिवूड किडा 10 आपलं स्वागत आहे. आज आपल्या चॅनलवर आपण मराठी मूवी प्रेमाची गोष्ट भाग 2 या चित्रपटाबद्दल आपण पाहणार आहोत. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाच्या दिवसाची गोष्ट. एव्हरेट एंटरटेनमेंट सर्व चित्रपटप्रेमींसाठी व्हॅलेंटाईन डेची खास भेट घेऊन येत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेले चित्रपट मुंबई पुणे मुंबई, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते, ऑटोग्राफ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे. प्रेमाची गोष्ट 2 निमित्ताने एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाबरिया यांच्यासह घेऊन येत आहेत. यामध्ये लग्नासाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल याची काही कल्पना नसते. असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे. प्रेम आणि नशिबाची ही जादुई सफर आपण नक्कीच मनोरंजन करूया. या चित्रपटात महाराष्ट्र लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच अभिनेत्री ऋचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तसेच कधी होणार आहे प्रेमाची गोष्ट भाग 2, तर हे सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शन केलेले आहे. तसेच निर्माते याचे संजय छाबरिया आहेत, तर सहनिर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन सतीश राजवाडे सर आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत आहेत. तर प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास येत्या जून 2025 मध्ये अनुभवायला मिळणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे सिनेमात स्वप्नील जोशीचा आवाज बॅकग्राऊंडला दिलेला आहे आणि या मराठी मूवीचा टीझर लॉन्च झालेला आहे आणि हा टीझर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच प्रेमाची गोष्ट या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना अतिशय चांगला आवडत आहे. टीझरमध्ये ललित प्रभाकर आणि ऋचा वैद्य यांच्या मुख्य भूमिका तर आहेत, तर सतीश राजवाडे सरांनी चित्रपटाचे दिग्दर्शन अत्यंत चांगल्यापणे केलेले आहे. टीझरमध्ये प्रेम आणि नशिबाच्या कथेची एक झलक दिसून येत आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरतात तेव्हा काय होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. टीझरमधील संवाद आणि कलाकारांचा अभिनय खूप प्रेक्षकांना भावुक वाटत आहे आणि चांगला वाटत आहे. चित्रपटाची कथा थोडी वेगळी आणि रंजक आहे, त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकंदरीत प्रेमाची गोष्ट या टीझर खूप चांगला आहे आणि लोकांना नक्कीच आवडेल. याची कथा अशी आहे की प्रेम आणि नशिबावर आधारित टीझरची कथा आहे. कलाकार यामध्ये ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आहेत. दिग्दर्शक तर सतीश राजवाडे सरांनी केलेले आहे आणि या सगळ्यांनी चांगले काम केलेले आहे. लग्नासाठी स्वर्गात गाठी असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. टीझर लॉन्च झालेला आहे आणि हा टीझर लोकांना खूप आवडत आहे. तर हा मराठी मूवी तुम्ही रिलीज झाल्यानंतर थिएटरला जाऊन बघा. खूप टीझरमध्ये चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. तर असेच मूवीचे रिव्ह्यू तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. थँक्यू.